2009 साली माळशिरस तालुका हा राखीव मतदारसंघ म्हणून ओळखला आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राजकीय पटलावरती चर्चेत आला आणि आज निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा माळशिरस तालुका कृती समिती हक्क यांनी पुन्हा एकदा मैदानामध्ये उडी घेतलेली आहे। 2 ते 3 महिन्या अगोदर या समितीने हे वातावरण या तालुक्यातलं जात चोराच्या विरोधातलं ढवळून काढलं होतं। आज या अकलूज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते सर आज या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषद घेण्यामागचं त्यांचं प्रयोजन काय होतं, हेतू काय होता आणि काय असेल पुढची दिशा ध्येय धोरणं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। एक तर लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका झालेल्या आहेत आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये आमच्या दृष्टीने जर महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तर मागासवर्गीयांच्या जागेवरती बिगर मागासवर्गीयांचं आक्रमण। अनुसूचित जातीच्या लोकसभेला ज्या जागा आहेत त्यामध्येही बिगर अनुसूचित जातीच्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे आणि विधानसभेच्याही निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीच्या जागेवर बिगर अनुसूचित जातीच्या लोकांचं आक्रमण झालेलं आहे आणि या अनुषंगानं आम्ही गेली काही वर्ष सातत्यानं लढत आहोत। लोकसभेच्या आता 24च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे का कोळगे आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि ती खासदार झालेले आहेत। यापूर्वी सोलापूरमध्ये बीजेपीकडून जय सिद्धेश्वर स्वामी तिथं खासदार झालेले होते, त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं पण त्यात 5 वर्ष गेले। आता या कोळगेचं कधी रद्द होते कोणास ठाऊक, पण ते 5 वर्ष जर म्हणजे खूपच लेट होते आणि तीच गोष्ट विधानसभेला झालेली आहे। या माळशिरसमध्ये उत्तम जानकर या धनगर व्यक्तीनं खटकाचं सर्टिफिकेट काढून अनुसूचित जातीच्या जागेवर आक्रमण केलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा मतदारसंघामध्ये तिथं एक लिंगायत माणसानं सर्टिफिकेट काढलंय बेडा जंगम म्हणून आणि तिथं तो निवडणुकीमध्ये केलेला आहे। पण फलटणची जागा ही सातारमध्ये जी आहे ती अशीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे। एकूणच दलितांच्या जागेवरती धनदांडग्या आणि जात दांडग्या लोकांचं जे आक्रमण आहे ते दलितांची राजकीय हक्क नाकारणारी ही गोष्ट असल्यामुळं दलित महासंघ आणि इथली कृती समिती आम्ही सगळ्याच्या विरोधात आहोत। परंतु माळशिरस मधूनच का आपण सुरुवात करता? नाही, माळशिरसमध्ये एवढ्यासाठी की या मतदारसंघामध्ये जी उमेदवार आहे ते धनगर जातीचे आहेत आणि ती फार मोठी जात आहे, जमीनदार जात आहे, सरंजामदार प्रवृत्तीची जात आहे, लोकसंख्येनं मोठी जात आहे आणि या जातीची उमेदवारी ज्यांनी दिली ते देशातले मोठे नेते आहेत। शरद पवार साहेब, शरद पवारांसाहेबांसारखा संविधानाचं भाषा बोलणारे, फुले आंबेडकरांचं नाव घेणारे, दलितांचे नाव घेणारे, दलितांच्या हक्काचे बोलणारे आणि फुले शाहू आंबेडकरांशिवाय भाषण बंदच न करणारे अशा शरद पवारांनी ह्या जात चोरी सारख्या प्रकरणाला आशीर्वाद द्यावा ही गोष्ट चिंतेची आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं माळशिरस हा मतदारसंघ वादात अडकला। उत्तम जानकर या व्यक्तीचा विषयच नाहीये। शरद पवारांसारखा माणूस जेव्हा या प्रवृत्तीला खतपाणी घालतो त्यावेळेला तो दलितांना उद्ध्वस्तच करायला निघालाय असा त्याचा अर्थ होतो। परंतु आता तुम्ही जसं म्हटलं की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुमचा एक लेख प्रसिद्ध होत होता की लबाड लांडगा म्हणजे काय? लबाड लांडगा म्हणजे धनगर समाज हा मेंढर घेऊन फिरणारा समाज आहे आणि त्यांना तिथला जो पाळक असतो तो लांडग्यापासून संरक्षण करत असतो। आज राजकारणामध्ये दलित समाज हा गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, इतर सगळ्याच बाबतीत हा मागासलेला आहे। तो निष्पाप मेंढरासारखा आहे अशी मी त्याला उपमा देऊन या मेंढराच्या कळपामध्ये हा धनदांडगा लांडगा घुसलेला आहे जानकरच्या रूपानं असं मला ते म्हणायचं होतं आणि मी जे म्हटलेलं आहे त्यात मला ते बिलकुल मान्य आहे की हा जो काही लांडगा आहे तो धनगराचा इथं आहे, इतर ठिकाणी लिंगायताचे लांडगे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी हे लांडगे या सगळ्या निष्पाप मेंढरांच्या राजकीय हक्कावरती गदा आणतायत। उत्तमराव जानकर हे ईव्हीएमच्या लढ्यासाठी राजीनामा द्यायला तयार आहेत, तुम्ही काय सांगाल? नाही, राजीनामा द्यायला तयार असणं ही गोष्ट चांगली असेल पण त्यांनी ईव्हीएमच्या प्रश्नावर राजीनामा देण्याच्या ऐवजी संविधानाला प्राधान्य देऊन दलितांच्या राजकीय हक्कांच्या रक्षणासाठी जर राजीनामा दिला तर ते लोकांना आवडेल। मला असं वाटतं की जर त्यांना खरंच संविधानाबद्दल प्रेम असेल, दलितांच्याबद्दल कणव असेल आणि मनाची जर लाज असेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि माळशिरसची जागा
खऱ्या खोऱ्या दलितांसाठी सोडावी असं मी त्यांना आवाहन करतो. आता जो मार्करवाडीचा विषय घेऊन ते राज्यभर फिरत आहेत की ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे, म्हणजे की माहिशिर तालुक्यातल्या दलित समाजाला डायव्हर्ट करण्याचं काम करता येतं. नाही, कसं आहे की महाआघाडीनं लोकसभेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये एक फेक नॅरेटिव्ह तयार केलं होतं. तशाच पद्धतीचं हे ईव्हीएमच्या बाबतीतलं फेक नॅरेटिव्ह आहे. आमच्यासारखी जी राजकारणातली थोडीफार जाणकार मंडळी आहेत त्यांना माहीत आहे की 2017 साली देशाच्या निवडणूक आयोगानं भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना सांगितलं होतं की तुम्ही ही ईव्हीएम हॅक करून दाखवा. ओपन चॅलेंज दिलं होतं. परंतु भारतातला कुठलाही पक्ष पुढं आला नाही किंवा त्यांनी आजपर्यंत कुठली लेखी तक्रार सुद्धा निवडणूक आयोगाकडे केलेली नाही. असं असताना केवळ मीडियासमोर अशा पद्धतीची भाषा करणं म्हणजे फेक नॅरेटिव्ह पसरवण्यातला हा प्रकार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यावेळेस त्यांनी आपला जातीचा दाखला सुप्रीम कोर्टावर हायकोर्टामधून मंजूर करून आणला किंवा स्टे दिला त्याच्यावरती आणि मान्यता मिळवली. आणि त्यानंतर त्यांनी 2019ची राष्ट्रवादीतून पवारांच्या गटातून त्यांनी उमेदवारी लढवली. काय सांगा? नाही, आता कोण कुणाला सहकार्य करतं याच्याबद्दल मला डिटेल्स माहिती नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की दलितांचे राजकीय हक्क दलितांनाच मिळाले पाहिजे आणि ते कुणीही हिरावून घेत असेल, मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, मी त्याच्या विरुद्ध बोलणार आहे, मी त्याच्या विरुद्ध लढणार आहे. ज्यात माहिशिर तालुक्याची माहिशिरस तालुका कृती समिती आहे ती राज्यव्यापक होईल. नाही, आता ती त्यांनी व्हायचं आहे. मी हा विषय राज्यामध्ये छेडायला लागलेलो आहे. माझं ह्या कृती समितीला आवाहन आहे, विनंती आहे की त्यांनी राज्यव्यापी लढ्यामध्ये उतरलं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. आणि मला आशा आहे की बाळासाहेब दाहींची सारखी विचारी माणसं, राजाभाऊ खिलारेसारखी लढाऊ माणसं ही सगळी राज्यव्यापी लढ्यामध्ये सुद्धा सहभागी होतील. आता आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण अशी बैठक मुंबईमध्ये घेणार आहात आणि ते कसं असेल? नाही, जानेवारीमध्ये ह्या सगळ्याच बोगस जात त्यांच्या विरोधात आपण काय कारवाई किंवा काय आंदोलन करणार? नाही, त्यांनी सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्यांनी अजून त्याचा वापर कुठं केलेला नाही. तो जेव्हा केलाय असं आपल्याला कळेल त्याविरुद्ध शिपाईच्या जागेसाठी जरी त्यांनी केला तर त्याविरुद्ध लढावं लागेल. त्याला दुसरा पर्यायच नाही. आता 5 वर्ष हे आमदार म्हणून राहणारच का? स्पीड मध्ये नाही 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 राहणार नाही. आपण लढायला निकाल जर आधी लागला तर आधी सुद्धा जाऊ शकतं. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते, आपण नागपूरला हा मुद्दा घेऊन जाणार का? नाही, आता ह्या अधिवेशनामध्ये काय फार काय होणार नाही. अधिवेशन 5 दिवसाचं असल्यामुळं यावेळेला होणार नाही. पण मार्चच्या अधिवेशनावरती याच्यावरती काहीतरी आपण निर्णय घेऊ. संविधानाच्या रक्षणासाठी इथून पुढची आपली काय भूमिका राहील? मी तेच सांगितलं की आता फक्त माझ्या पुढं फक्त माळशिरस हा एक प्रश्न नाही किंवा धनगर ही फक्त एक जात नाही किंवा उत्तम जानकर ही एक व्यक्ती नाही. टोटल महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या जागेवरती लिंगायत समाज आणि धनगर समाज जो राजकीय अतिक्रमण करतोय त्या आणि वेगवेगळ्या पक्षाच्या मार्फत होतंय, या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आपण लढत आहोत. निवडणुकीच्या अगोदर एक कृती समिती स्थापन झाली. त्यावेळेस ठरलं की आपली 70-80 हजार मतदान आहे. त्यावेळेस बाळासाहेब उभा राहिले. त्यातले काहीतरी मतदान पडायला पाहिजे होते, पण तसं झालं नाही. तर कुठं माशी शिंकली का आपल्या समाजात देखील नाही? तोही तर भाग आहे. बाबासाहेब म्हणले होते की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया है. इथल्या पण पड्या लिख्या लोकांनी धोकाच दिला असणार आहे बाळासाहेब तुम्हाला सुद्धा. तिथं बाबासाहेबांना दिला, इथं बाळासाहेबांना दिला. पण मी स्वतः विश्लेषण जे करतो त्यामध्ये लाडकी बहिणीनं धोका दिलेला असं माझं मत आहे, म्हणजे ह्या आघाडीला. आणि दुसरी गोष्ट अशी की महाआघाडीचे लोक अजूनही आपलं काही चुकलं हे मानायलाच तयार नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी त्या सगळ्यांनी ईव्हीएम कडे बोट दाखवलेला आहे. 100% मला म्हणायचं आहे. कारण असं की 2017 साली निवडणूक आयोगानं देशातल्या पक्षांना सांगितलं होतं की तुम्ही हॅक करून दाखवा. तफावत कशी करता? नाही, तफावतीच्या संदर्भामध्ये सुद्धा निरसन प्रत्येक मतदारसंघ वाईज झालेला आहे. त्याबद्दल परंतु आताची माझी प्रेस जी आहे ती फक्त या जात चोरीच्याच विषयावर असल्यामुळं मी त्या विषयावरती पुन्हा येईन आणि तशी मला तुम्ही संधी द्यावी याची माझी अपेक्षा आहे. सर तुम्ही म्हटला लिंगायत आणि अनुसूचित जमातीच्या जागेवर अतिक्रमण होतंय. आता समजा आमचा माळशिरस तालुका मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव 2029 पर्यंत हा मतदारसंघ राखीव. हो,
पुन्हा हा मतदारसंघ राखीव होऊ शकतो का? नाही होणार. परत ओपनच होणार. हो पण होणार. पण जर अनुसूचित जातीच्या समाज बांधवांची लोकसंख्या त्या पटीत असेल हा. तर संविधानानुसार तो होऊ शकतो का असं मला वाटतं. नाही, आता कसं आहे की हा निर्णय पुन्हा राजकीय लोकच घेत असतात. राजकीय लोक पुन्हा एकदा जर मागणी केली तर होऊ शकतं. वडगावचं उदाहरण घेतो. आपलं कोल्हापूर जिल्ह्यात वडगाव मतदारसंघ आहे, म्हणजे आताचा हातकणंगले मतदारसंघ. तर तो मात्र गेली 40 वर्ष झालं राखीव. म्हणजे हा सुद्धा राखीव राहू शकतो. परंतु या संदर्भात हे जर का जन आंदोलन जर उभं राहिलं तर त्याच्यातून काहीतरी परिणाम होईल. माळशिरसमध्ये तशी लोकसंख्या आहे अनुसूचित जाती जमाती. माळशिरसमध्ये पण आहे. अकोल्याकडे आहे. नाही या महाराष्ट्रात बहुधा बऱ्याच ठिकाणी असं आहे, आम्ही माळशिरस एक प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय, हो परंतु असं होऊ शकतं आणि याच्या अशा घटना पाठीमागे घडलेल्या आहेत का? हो हातकणंगलेत घडले ना मी सांगितलं. ही चिंतेची गोष्ट आहे, म्हणून तर आपण बसलोय सगळे. पण कसं आहे, तालुक्यात काय झालंय, एकीकडे जातचोर आहे हो. आणि एकीकडे भीमा कोरेगावचा आरोप आहे आणि बाळासाहेब दांजेला मतप्रदेश 16,000. हो. तर या विषयावर आपण ऐका, तालुक्यात 1600. ऐका ऐका 2 मिनिट ऐका नाही 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 त्यांना काय माहिती आहे? कुठलं माळशिरस तालुक्यामध्ये 1600 मतं पडली त्यांना आमच्यांना. कुणाला? ह्याच्यामध्ये ऐका हो, तुम्हाला माळशिरस तालुक्याच्या मतदार राज ठाकरेच्या नाही, नाही, सुद्धा काय सल्ला द्याल किंवा काय तो नाही, नाही, असं मला नाही. मी विचार उत्तर देतो ना. हे विचार म्हणता येते ना. अहो त्याचं उत्तर मी देतो ना. बरं, तुम्ही त्याच्या सांगा. लढाईमध्ये आहे ना आम्ही माळशिरस सांगा तालुक्यात. काय. माळशिरस तालुक्याच्या हक्क संरक्षण कृती समिती स्थापन झाल्यानंतर आम्ही हे सांगितलं की प्रत्येक जातीचा प्रत्येक 5-5 माणसं उभं राहायला लागतात. मी इच्छुक आहे, मी इच्छुक आहे, मी इच्छुक आहे. त्यानंतर आम्ही सांगितलं की जाती